राज्यातल्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे आणि या दरम्यान अनेक भागात तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचला। जगातल्या 100 उष्ण शहरांपैकी 98 शहरं ही भारतात असल्याचं समोर आले। त्यामुळे भारतातल्या वाढत्या तापमानाविषयी आता चिंता व्यक्त केली जाते। मुंबईतल्या वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांना बसू लागलाय। पचनसंस्था आणि आतड्यांबाबतच्या तक्रारीचे रुग्ण वाढत चालले। दूषित अन्न, डिहायड्रेशन आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे पोटाच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ होतीये। वाढत्या उन्हामुळे किल्ल्यांवरच्या पर्यटकांची संख्या घटली आहे। तापमान 40 अंशांपर्यंत गेल्यानं दुपारी गड ओस पडलेले, त्यामुळे पर्यटक घटले। स्थानिक विक्रेत्यांचा व्यवसाय मंदावलाय। मात्र वन विभागानं सकाळी किंवा संध्याकाळी भेट देण्याचं आवाहन केलं। नाशिक जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा तीव्र झालाय। कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर पोहोचले, त्यामुळे पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर झाली आहे। जिल्ह्यातल्या 55 गावांसह 128 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे। विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती कायम आहे। सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात पारा 46 अंशांवर नोंदवला गेलाय, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये सरासरी तापमानाहून 3 अंश अधिक कमाल तापमानाची नोंद होती आहे। हिंगोली जिल्ह्याला आज येलो अलर्ट जाहीर केला आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघात व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत। अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेनं कहर केलाय आणि या पार्श्वभूमीवर उष्णतेपासून संरक्षणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केले। पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व भागांचा पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे। महापालिकेच्या वतीनं निगडीत जलशुद्धीकरण केंद्रामध्ये करण्यात येणाऱ्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे। उद्याही सकाळचा पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबानं होणार आहे। जनगणना 2027 साठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणारी ही जनगणना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी, नावाजलेले क्रीडापटू आणि प्रभावशाली व्यक्तींची मदत घेतली जाणार। राज्यातले सर्व 11वी प्रवेश ऑनलाईन आणि गुणवत्तेनुसार होणार आहेत, तर मुलींसाठी स्वतंत्र विशेष फेरीची तरतूद करण्यात आली आहे। 15 जुलैपासून 11वीचे वर्ग सुरू होणार आहेत। या पार्श्वभूमीवर शासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे। 11वी प्रवेशासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आतापर्यंत 5,674,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत आहे आणि 4 दिवस शिल्लक आहेत। तर यंदा 8,806 कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग आहे। सुमारे 22 लाख जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे। राज्यात 28 आणि 29 एप्रिल असे 2 दिवस सीईटी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे। 7 अभ्यासक्रमांसाठी राज्यभरातून तब्बल 71,000 विद्यार्थी परीक्षेला बसलेत। यावर्षी या अभ्यासक्रमासाठी 36 जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात येते। पदवी हरवल्यानंतर दुसरी प्रत ही नियमित शुल्कासह अतिरिक्त 2,000 रुपयांचा दंड भरून देण्यात येते। तर तिसऱ्यांदा पदवी प्रमाणपत्र हवं असेल तर 10,000 आणि चौथ्यांदा 20,000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे। पुरंदर विमानतळासाठी राज्य सरकारनं MIDCला 6,000 कोटींच्या कर्ज हमीसाठी मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळणार आहे, प्रकल्पाला चालना मिळेल, शेतकऱ्यांचा मोबदला आणि पुनर्वसनासाठी निधी वापरण्यात येणार आहे। 30,000 किलोमीटर महामार्गाच्या वाहतूक चिन्हांचं ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यासाठी IIT रुरकी या प्रतिष्ठित संस्थेची नेमणूक करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागानं शासनाला पाठवला। संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च हा 55 कोटी असल्याची माहिती कळते। लांब पल्ल्याच्या काही महत्त्वाच्या गाड्यांचं शॉर्ट टर्मिनेशन दादर आणि ठाणे स्थानकांवर करण्याचा निर्णय आणखी 23 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17च्या सुरू असलेल्या विस्तार कामामुळे हा निर्णय घेण्यात आलेला होता। वाढत्या प्रवासी गर्दीमुळे एसटीच्या पुणे विभागानं 200 नवीन बससाठी मुख्यालयाकडे मागणी केली आहे। सध्या 857 बसद्वारे सेवा दिली जाते। अनेक मार्गावर प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते। नव्या बस मिळाल्या तर फेऱ्या वाढून प्रवास अधिक सुखकर होणार आहे। देशात LPG, CNG आणि PNG गॅसचा पुरेसा पुरवठा असून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या कोट्यामध्ये सुद्धा 70% वाढ करण्यात आली आणि याचा केंद्र सरकारनं पुनरुच्चार केलाय। पेट्रोलियम दरवाढ होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा दिलासा दिलाय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये LPGच्या तुटवड्यामुळे रिक्षाचालकांना अनेक दिवस पंपावरून रिकाम्या हाती परतावं लागत होतं। आखातातल्या युद्धस्थितीमुळे पुरवठा विस्कळीत झाल्यानं उपलब्ध गॅसचा साठा लवकर संपत होता। आता शहरात गॅसचा मोठा साठा दाखल झाल्यानं दिलासा मिळण्याची शक्यता आहे।
शहापूर तालुक्यातल्या साबगाव जवळच्या भातसा नदीवरच्या पुलावर रस्ता दुरुस्तीला अखेर आता मुहूर्त मिळालाय. रात्रीपासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. सदरचं काम सुरळीत आणि सुरक्षितपणे पूर्ण व्हावं यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. जुने तसंच वापरात नसलेली वाहनं भंगारामध्ये काढण्याच्या मोहिमेत मुंबई सेंट्रल प्रादेशिक परिवहन कार्यालयानं उल्लेखनीय यश मिळवलेलं आहे. भंगारातल्या टॅक्सी आणि बस यांच्या विक्रीतून 23,44,000 रुपयांचा महसूल मिळवत विभागानं अपेक्षेपेक्षा तिप्पट उत्पन्न मिळवलं. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमुळे होणारं प्रदूषण आणि दुर्गंधीमुळे मुलुंड, भांडूप आणि विक्रोळी इथे लाखो रहिवासी त्रस्त होत आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला सुनावलंय. तातडीनं प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर भुयारी मार्गात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे नागरिकांनी लक्ष वेधल्यानंतर प्रशासनातल्या समन्वयाचा अभाव पुन्हा उघड झालाय. विविध विभागांच्या संयुक्त पाहणीचा गाजावाजा असताना केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर 2006 ते 2026 दरम्यान 7,000 अपघात होऊन 2,186 जणांचा मृत्यू झाला. मात्र सुरक्षा उपाययोजनांमुळे कोरोना काळामध्ये अपघातात घट झाली. तरीही दरवर्षी अपघाताची मालिका कायम आहे आणि चिंता याबाबत व्यक्त केली जाते. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशननं 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. ई फार्मसीच्या वाढत्या धोक्याविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी बंदची हाक दिली आहे. सरकारनं निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भंडाऱ्यामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. यावेळी शिवाजी महाराजांविषयी अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ शासनानं बरखास्त केलंय. बँकेवर तातडीनं प्रशासक नेमण्यात आलेला आहे. जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारलाय. शासनाच्या या धडक निर्णयामुळे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा विभागानं प्लास्टिक पिशव्या मुक्त करण्याचा निर्धार केलाय. सोमवारी नवीन मोंढा भागामध्ये 2 व्यापाऱ्यांकडून जवळपास 2 टन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केलाय. महापालिकेनं व्यापाऱ्यांकडून 50,000चा दंड वसूल केलाय आणि महापालिकेनं गेल्या 4 दिवसांमध्ये 11 टनपेक्षा अधिक प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केलाय.